आम्ही सोडणार नाही। संबंध आढळेल, ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही। या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळे आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे। आत्ता हत्येतले जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू। आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे। त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास